अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या हातामध्ये जर त्याने ठरवलं ना तर बघा, नरकामध्ये जायचं की स्वर्गामध्ये जायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं, पण मनुष्य मात्र त्याच्याकडे लक्ष देतो का? बघा, असं म्हणतात की या पृथ्वीतलावर, या बघा विश्वामध्ये एवढे जीव आहेत, सर्वांचे जीव आहेत ना, त्या सर्वांच्या जीवांमध्ये प्रत्येकाच्या दातामध्ये विष आहे, पण मनुष्य असा प्राणी आहे ना, मनुष्य असा जीव आहे, त्याच्या दातामध्ये विष नाही, त्याचं विष आहे ना ते त्याच्या जिभेमध्ये आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकानं बोलताना विचार करून बोलायला हवं। जो मनुष्य विचार करून बोलत नाही त्याच्याकडून पाप जास्तीत जास्त घडले जातात, आणि जो विचारपूर्वक बोलतो, दुसऱ्याचं मन आणि प्रेम निर्माण करतो ना, त्याच्याकडून पुण्य घडलं जातं। म्हणून समर्थ सांगत आहेत, आपण कसं बोलावं, आपलं आचरण कसं असावं। नाहीतर बघा, 9-9, 10-10 वर्ष भक्ती करूनसुद्धा, हे श्रवण करूनसुद्धा माणूस सुधरत नाही। त्याचं कारण काय आहे? कारण त्याचं मन स्थिर नाही, मनाला चालना मिळालेली नाही आहे। एका कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून सोडून देतो, परत 6 दिवस झाल्यानंतर परत श्रवण करायला जातो, मग तो सुधारेल का? जेव्हा माणसाचं अंतर्मय जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत माणसाचं बघा नक्की जायचं कुठे हेच त्याला कळत नाही। स्वर्गात जायचं की नरकात जायचं? बघा, सत्य असतं ना, सत्य आणि असत्य, बघा या जीवनाच्या 2 बाजू आहेत। सत्य असतो तो सत्य कधीच असं दुसऱ्याला सांगत नाही की मी खरा आहे, पण जो असत्य असतो ना तो नेहमी सांगत असतो, म्हणून तो पापकर्म करतो। म्हणून माणसाला समजायला हवं की आपण सत्य आहोत की असत्य आहोत। पण म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा निरूपण ऐकतो, आपण जेव्हा श्रवण करतो, तेव्हा छोटं होऊन श्रवण करावं। जेव्हा आपण छोटं बाळ होऊन श्रवण करतो ना, तेव्हा त्या बाळाची आईला काळजी असते आणि नक्कीच काळजी घेते। जर तुम्ही ज्यावेळी बघा तुम्ही मोठे होता, बघा तेव्हा तुम्ही आईचे सुद्धा लाडके असताच, पण जेव्हा खूप छोटे असता ना, तेव्हा बघा तुमच्या सर्व चुक्या आई माफ करत असते। तिला वाटत असतं की हे बाळ माझं कधीच चुकणार नाही, आणि चुकलं तरी ते माझ्याकडंच येणार आहे। पण आत्ताची बाळं मोठी झाली आणि आईला वृद्धाश्रमामध्ये घेऊन चालली आहेत। बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून जर समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक या सृष्टीमधला माणूस जर या श्रवणामध्ये असेल, जर या भक्तिमार्गामध्ये असेल, तर या सृष्टीमध्ये होणारी पापं आहेत ना, आपले मायबाप आहेत, हे बघा एवढे वृद्धाश्रम निर्माण झाले आहेत, कमालीची गोष्ट आहे। म्हणून प्रत्येक मनुष्याला शिक्षणासोबत सुसंस्कृतपणा घडवणं ही देशाची गरज आहे की नाही? समर्थांनी सांगितलेलं आहे की आपले शब्द असतात ना ते बाणासारखे असतात। जेव्हा बाण सुटतो ना तो कधीच मागे वळून पाहत नाही, एकदा सुटला की तो बघा आरपार जाऊन पोचतो। म्हणून आपले शब्द असतात ना ते खूप जपून वापरायला हवेत, नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो ना, हे महाभारताच्या एका उदाहरणावरनं लक्षात येईल। बघा, महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं होतं हे सर्वांना माहीत असेल, आणि याचा द्रौपदीला किती त्राससुद्धा झाला। शरीराने आणि मनाने ती खूप खंगली होती आणि वयस्करसुद्धा दिसत होती। पण हस्तिनापुरामध्ये बघा, त्या हस्तिनापुरामध्ये सर्व दूर विधवा दिसत होत्या। कारण का? कारण त्या युद्धामध्ये सर्व बघा
पुरुष मंडळी होती ना, सर्व मृत्युमुखी पडलेले होते आणि अनाथमुळे इकडे तिकडे फिरत होते. काय अवस्था निर्माण झाली असेल विचार करू शकता. एखादा दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची बघा महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालामध्ये निजली होती. तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षामध्ये आले आणि त्याला पाहून तिला राहवलं नाही. बघा धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली आणि ती म्हणते, सख्या असा तर मी विचारलंच नव्हतं, विचारसुद्धा केला नव्हता की असं कसं झालं. बघा तेव्हा कृष्ण तिला म्हणाले, पांचाळी, नियती खूप निष्ठुर असते, ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना, तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले. बघा द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता. द्रौपदी काय म्हणते बघा, कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की मला हिणवायला आला आहेस. बघा पुढे योगेश्वर म्हणतात, नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे की आपल्या कर्माची फळं असतात ना, ती आपल्याला दिसत मात्र नाहीत, पण ती समोर येतात आणि तेव्हा आपण काहीही करू शकत नाही. बघा कधी कधी मनुष्य असतो ना, त्याला असं वाटत असतं मी जे वागतोय ते चांगलंच वागतोय. म्हणून मनुष्याला गुरुची आवश्यकता का असते? कारण गुरु योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न मनुष्याला करू शकतो. म्हणून अर्जुनाच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण स्वारी नसती तर अर्जुनसुद्धा हे युद्ध जिंकू शकला असता का? म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुमाऊली किती महत्त्वाची आहे ते प्रत्येकाला समजायला हवं. बघा पुढे द्रौपदी श्रीकृष्णांना विचारते, कृष्णा मग या युद्धाला मीच जबाबदार आहे का, असं तुला म्हणायचं आहे का? बघा कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा तरी दूरदर्शीपणा दाखवला असतास ना, तर तुला एवढा त्रास सुद्धा झाला नसता. बघा द्रौपदी विचारते कृष्णाला, मी काय करू शकत होते? तेव्हा कृष्ण म्हणतो, तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला 5 पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला, त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम काही वेगळेच झाले असते. बघा आणि त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस. बघा ते वाक्य काय होतं? अंधे का पुत्र अंधाई होता है. बघा व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केलास तू. आणि तो अपमान जर केला नसतास ना तर तुझं वस्त्रहरण सुद्धा झालं नसतं. कदाचित त्यावेळची परिस्थितीसुद्धा वेगळी असती. बघा म्हणजेच आपले शब्द असतात ना तेच आपले कर्म बनत असतात. आणि आपण आपला प्रत्येक शब्द विचार करून बोलायला हवा. बघा त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच भोगावे लागतात का? तर नाही, कधी कधी त्याचे दुष्परिणाम असतात ना ते सर्व परिवाराला सुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणून जगात फक्त मानवाचा एक प्राणी आहे. म्हणून बघा मगाशी पण सांगितलं की त्याचं विष आहे ना ते दातामध्ये नाही जिभेमध्येच आहे. म्हणून बोलताना भान ठेवा. बघा कारण तुम्ही भान ठेवलं नाही ना तर बघा महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊन जाईल. मग आपल्या आयुष्याचं महाभारत घडवायचं की रामायण घडवायचं हे आपण ठरवावं. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की माणूस नरकामध्ये जायचं की स्वर्गामध्ये जायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एकदा एका म्हाताऱ्या महिलेचा मृत्यू होतो आणि यमदेव तिला नेण्यासाठी आले. आणि बघा महिलेने यमदेवाला विचारलं, तुम्ही मला स्वर्गात घेऊन जाणार आहेत की नरकामध्ये? बघा आणि यमदेव म्हणाले, कोणत्याच ठिकाणी नाही, तू या जन्मात खूप चांगलं कर्म केले आहेस म्हणून मी तुला सरळ देव लोकामध्ये घेऊन जाणार आहे. आणि म्हातारी महिला आनंदित झाली आणि म्हणाली, धन्यवाद यमदेवा, पण माझी एक विनंती आहे. मी इथं पृथ्वीवर सगळ्यांकडून नरक आणि स्वर्गाविषयी खूप काही ऐकलं आहे. मला एकदा दोन्ही ठिकाणं पाहायची आहेत. यमदेव बघा म्हणाले, तुझं कर्मच एवढे चांगले आहेत
म्हणून मी तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण करेल. चला आपण स्वर्ग आणि नरकाला जाऊन नंतर देव लोकामध्ये जाऊया. बघा, आणि यमदेव आणि म्हातारी बघा ते दोघेही निघाले. सर्वात पहिल्यांदा नरकामध्ये पोचतात आणि नरकामध्ये त्या म्हाताऱ्या बाईनं जोर जोरात रडणाऱ्या लोकांचा आवाज ऐकते. त्या नरकामधले ते दृश्य पाहून त्या म्हातारी आजी बघा आश्चर्यचकित होते. कारण तिने कधी असं विचारसुद्धा केला नव्हता की नरकामध्ये अशी अवस्था निर्माण झालेली असते. कारण त्या नरकामध्ये सगळे लोक अशक्त होते, आजारी दिसत होते, वेगवेगळ्या व्याधींनी बघा जडलेले होते. आणि महिलेनं बघा ते एका माणसाला विचारलं, या ठिकाणी तुम्हा सर्वांची अवस्था अशी का आहे? तो माणूस म्हणाला, बघा अजून कशी अवस्था असणार, मेल्यानंतर आम्ही इथे आलो आणि तेव्हापासून एक दिवस पण जेवण केलं नाही, एक दिवससुद्धा अन्नसुद्धा ग्रहण केलं नाही. भुकेमुळं आमची आत्मा तडफडत आहे. आणि त्या म्हाताऱ्या महिलेची बघा नजर एका मोठ्या पातेल्यावरती पडली आणि ते 300 फूट उंच होतं. बघा 300 फूट उंच म्हणजे त्या 300 फूट उंचीपर्यंत माणसाची उंची पोचणं कठीण असतं. आणि त्या पातेल्यावरती एक विशाळ चमचा लटकत होता. त्या पातेल्यातून खूप छान वास येत होता. आणि म्हाताऱ्या महिलेनं त्या माणसाला विचारलं, या पातेल्यामध्ये काय आहे? तो माणूस उदास होऊन म्हणाला, हे पातेलं नेहमी स्वादिष्ट खिरीनं भरलेलं असतं. महिलेनं आश्चर्यचकित होऊन विचारलं, यामध्ये खीर आहे? मग तुम्ही लोक पोट भरून खात का नाही? भुकेने का तडफडत आहात? तो माणूस रडत रडत म्हणाला, कसं खाणार? या पातेल्याची उंची 300 फूट आहे आणि आमच्यामधलं कोणीच त्या पातेल्यापर्यंत पोचवू शकत नाही. त्या म्हाताऱ्या महिलेला बघा त्याच्यावरती दया आली आणि ती विचार करू लागली की बिचारे खिरीचं पातेळं असून सुद्धा भुकेनं व्याकुळ झालेले आहेत. कदाचित देवाने यांना हाच दंड दिला असेल. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा या नरकामध्ये या आत्म्याला एवढ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात ना, म्हणून तुम्ही आतासुद्धा विचार करू शकता की नरकामध्ये जायचं की स्वर्गामध्ये जायचं. कारण जेव्हा नरकामध्ये मनुष्य जातो ना, तेव्हा ह्या आत्म्याला एवढ्या पीडा सहन कराव्या लागतात. बघा एक सेकंदाला तिथलं हवामान चेंज होत असतं. कधी ऊनच लागेल, कधी गरमच होईल, कधी थंड वातावरण निर्माण होईल. म्हणजे जेवढ्या पीडा त्याने या बघा जेव्हा या मृत्यू लोकामध्ये असताना केलेल्या असतात ना, तेवढ्या पूर्ण कर्माचा हिशोब तिथे चुकवावा लागतो. म्हणून परमेश्वराने आपल्याला हे 2 हात दिले आहेत, 2 कान दिले आहेत, 2 डोळे दिले आहेत, पाय दिले आहेत. या हातांचा वापर जेव्हा कुठे हरी कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, निरूपण चालू असेल, सत्संग चालू असेल, तेव्हा या दोन्ही हातांनी टाळ्या वाजवाव्या. कारण जेव्हा हे दोन्ही हात एकत्र येतात ना, एक छान असा शंखनाद निर्माण होतो. आणि तो शंखनाद असतो ना, तो परमेश्वरापर्यंत पोचत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जन्माला तुम्ही आले आहात ना, तर या जन्माचं सार्थक करून जा. बघा तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुम्ही संसार सोडा की अजून काही दुसरं काही करा? आपल्याला संसार करूनच या गोष्टी करायच्या आहेत. जर देवाचं नामस्मरण तुम्ही या अंतःकरणामध्ये घेतलं ना, तुमचा संसारसुद्धा सुखाचा होईल आणि तुमचा मार्गसुद्धा व्यवस्थित होईल. बघा आपण पाहत होतो की त्या म्हाताऱ्या आईनं बघा यमदेवाला सांगितलं की मला नरक आणि स्वर्ग पाहायचं आहे. तर आता ती म्हातारी आई बघा नरक तर पाहून झाला. मग यमदेव त्या म्हाताऱ्या महिलेला म्हणाले, चला आपल्याला आता उशीर होत आहे. दोघे पण तिथून निघाले आणि काही वेळ चालल्यानंतर बघा स्वर्गाची वाट त्यांना दिसू लागली. त्या ठिकाणी म्हाताऱ्या महिलेला सगळ्यांच्या खिदळण्याचा हसण्याचा आवाज येत होता. सगळे लोक खूपच आनंदित होते आणि त्यांना आनंदित पाहून ती महिला खूप खुश झाली. पण त्या ठिकाणी पण महिलेची नजर त्या 300 फूट उंचीच्या पातेळ्यावरती पडली. जसं नरकामध्ये तो पातेळा होता ना, त्याच्यावरती पण तसाच एक चमचा लटकत होता. आणि म्हाताऱ्या महिलेनं त्या लोकांना विचारलं,
या पातेल्यामध्ये काय आहे? स्वर्गातले लोक म्हणाले, यामध्ये तर खूपच स्वादिष्ट खीर आहे. म्हातारी महिला आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे पातेले तर 300 फूट उंच आहे. तुम्ही लोक तर याच्यापर्यंत पोचू सुद्धा शकत नसाल. त्यामुळे तुम्हाला त्यामधली खीर खायला मिळत नसेल. तुम्ही भुकेने व्याकुळ झाला असाल. पण मला तर तुम्ही सगळे खूप आनंदी दिसत आहात. हे कसं काय? बघा, स्वर्गातले लोक म्हणाले, आम्ही तर सर्वजण या पातळ्यामधली खीर पोटभर खातो. महिलेने परत विचारलं, पण ते कसं शक्य आहे? पातेलं तर खूप उंच आहे. लोक म्हणाले, पातेलं उंच असलं तरी पण या ठिकाणी कितीतरी झाडे आहेत. देवाने हे झाडे, धबधबे, नदी, नाळे मनुष्याच्या उपयोगासाठी बनवलेले आहेत. आम्ही झाडांची बघा लाकडं केली. बघा, नंतर त्या लाकडांच्या तुकड्यांना जोडून एक मोठी शिडी तयार केली आहे आणि त्या लाकडाच्या शिडीची मदत घेऊन आम्ही पातळ्यांपर्यंत पोचतो आणि सर्वजण मिळून आनंदाने खीर खातो. बघा, म्हातारी महिला यमदेवाकडे बघायला लागते आणि यमदेव हसून म्हणाले, देवाने स्वर्ग आणि नरक मनुष्याच्या हातातच दिला आहे. त्यांना हवं असेल तर ते नरकात बनवतील, नाहीतर स्वतःसाठी स्वर्ग. देवाने सगळ्यांना एकसारख्या परिस्थितीमध्ये ठेवलं आहे. त्याची सर्व मुलं एक समान आहेत. ते कोणाशीच भेदभाव करत नाही. नरकात पण झाडं, नदी, धबधबे सगळं आहे, पण त्या ठिकाणी लोक स्वतः आळशी आहेत. त्यांना खीर हातात हवी आहे. त्यांना कोणतंच कर्म करण्याची इच्छा नाही, कोणतंच कष्ट करत नाही. म्हणूनच ते सगळे भुके आहेत. आणि देवाने बनवलेल्या सृष्टीचा हाच नियम आहे. जो कर्म करेल, कष्ट करेल, त्यालाच गोड फळ खायला मिळतील. अर्थातच स्वर्ग आणि नरक आपल्याच हातात आहे. कष्ट करा, चांगले कर्म करा आणि आपलं जीवन स्वर्ग बनवा. समर्थांनी सांगितलेलं आहे की कर्माचा सिद्धांत काय आहे, की मनुष्य काय करतो, की या संसारामध्ये राहून बघा, पती पत्नी मुलांमध्ये राहून काम न करण्याचं एक उद्दिष्ट त्याच्या समोर निर्माण होतं. कधी कधी मनुष्य असतो ना, स्वतः काहीही काम करत नाही, कोणतेच कर्म करत नाही. मग जेव्हा माणूस कर्म करत नाही ना, काम करत नाही, त्यामुळे त्याच्या हाताला पैसासुद्धा मिळत नाही. मग त्याचं जीवन एवढं दुःखी होत जातं ना. मग स्वतःवर जेव्हा मरणाची वेळ येते तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं. पुण्यकर्मसुद्धा नसतात आणि काहीच नसतं. मग तो बघा परमेश्वराचा धावा करतो आणि परमेश्वराला म्हणतो, परमेश्वरा, मी तुझं एवढं नाम घेतलं, बघा एवढं तुझं मी भजन कीर्तन केलं, तरीसुद्धा एवढ्या लवकर मला मृत्यू आला. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तू या सजीव सृष्टीमध्ये आला आहेस ना, या संसारामध्ये आला आहेस, तर तुला कर्म करावीच लागणार आहेत. तुला तुझ्या बघा संसारामध्ये जे काही हवं आहे ना, ते कमवण्यासाठी तुला पैसा कमवावाच लागणार आहे, धन कमवावंच लागणार आहे. तर तू या कलियुगामध्ये नुसतं देवदेव करत राहिलास, भक्ती करत राहिलास, तर तुझा संसार कुणीही चालवायला येणार नाही. म्हणून तुला जर संसारामध्ये आनंद निर्माण करायचा असेल, सुख निर्माण करायचं असेल ना, तर या हाताला 2 पैसे कमवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहेच, कारण हा एवढा सोपा मार्ग, या साधा भोळा भक्तिमार्ग या दुनियेमध्ये तुम्हाला कुठेच सापडणार नाही. जिथे प्रत्येक नामामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये आनंद निर्माण होतो, तो मार्ग म्हणजे हा श्रवण भक्ती मार्ग. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बघा, हे नाम आहे ना, आपल्या जीवनाचं बघा साध्य आहे, साधक आहे. या नामामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या जीवनाचे सर्व दुःख बघा कसे नष्ट होऊन जातात ना, स्वतःलाच कळत नाही. पण मनुष्याचं मात्र असतं कसं, की त्याला लगेच रिझल्ट हवा असतो. बघा, थोडे काही पुण्यकर्म करायला लागला ना, लगेच त्याच्या अपेक्षासुद्धा वाढतात. परमेश्वरा, माझ्यासाठी हे कर, ते कर, माझ्या जीवनातले सर्व दुःख संपून जाऊ दे. मग परमेश्वरसुद्धा एवढा भोळा आहे ना, नवीन नवीन त्याला लगेच दुःखातून सुद्धा सोडवणूक करतो.
पण परमेश्वराला बघा, पण मनुष्य एवढा हुशार प्राणी की एकदा तो दुःखामधून सुटका झाली ना, मग तो भजन कीर्तन श्रवण करणं सोडून देतो आणि परत वाईट कर्मांची आस धरतो आणि नंतर परत एका संकटामध्ये फसून जातो आणि परत परमेश्वराचा धावा करू लागतो. पण परमेश्वर एवढे भोलं दैवत आहे ना, परत परत त्याला संकटामधून सोडवतात. पण हा हुशार मनुष्य, एवढा किती रे हुशार मनुष्या की देवाने तुला परत परत मदत करून सुद्धा तू देवाची साथ का सोडतोस? कधी कधी विचार करायला भाग पडतं. बघा, विचार करा, तुम्ही या पूर्ण वर्षामध्ये किती वेळा संकटामध्ये सापडला आणि प्रत्येक वेळेला देवाचा धावा केला आणि प्रत्येक वेळेला देव तुमच्या मदतीला धावून आलेला आहे. तुम्ही कधी कधी उपासनासुद्धा सोडली होती, कधी कधी तुम्ही नामस्मरण करणंसुद्धा सोडलं होतं. पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतं ना, तेव्हाच तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करता, उपासना करायला सुरुवात करता, मग तुम्हाला देव आठवतो. पण जर सुखाच्या वेळी, आनंदाच्या वेळी परमेश्वराचा जर तुम्ही धावा केला ना, तर तुमच्या जीवनातले दुःख आहेत ना, असे मिटवून जातील. बघा, या सृष्टीचा नियम आहे, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे ना, तर निश्चितच दुःखसुद्धा येणार आहे. पण भगवंत जेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असतं, या प्रत्येक चराचरामध्ये आपल्याला भगवंताचा वास निर्माण होताना दिसतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आलेले दुःख असतात ना, तो 90% दुःख भगवंत वाटून घेऊन जात असतो. म्हणून आपल्या दुःखांना बघा कमीपणा करण्याचं काम भगवंत करत असतो. म्हणून एक मनामध्ये एक ठरवून घ्या, माणसाच्या मनामध्ये दुःख आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी निर्माण होणारच आहेत. पण जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा दुःखातून लगेच सुटका होते. आणि जो व्यक्ती नामस्मरण करत नाही त्याला दुःखांची पीडाही खूप सोसावी लागते. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रामाणिकपणा असतो आणि सत्यनिष्ठा असते ना, ती काय असते बघा. एक खूप विद्वान साधू होते आणि जे त्यांच्या प्रामाणिकपणा आणि सेवा आणि ज्ञानासाठी प्रसिद्धसुद्धा होते. एकदा ते जहाजामार्गे मोठ्या यात्रेवरती निघाले होते आणि त्यांनी प्रवासाच्या खर्चासाठी पुरेल एवढी संपत्ती आणि एक हिरा बरोबर घेतला होता. बघा, लक्ष देऊन ऐका, कारण हे जे काही सांगत असतात ना, बघा, हे जीवनाचं सार आहे आणि हे सार तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही, कारण हे फक्त येथेच ऐकायला मिळेल. इथे तुमच्या मनाला समाधान वाटेल. बघा, ते साधू होते बघा, त्यांच्या जीवनामध्ये बघा त्यांच्या प्रवासाच्या खर्चासाठी पुरेल एवढी संपत्ती आणि एक हिरा बरोबर घेतला होता. आणि हा हिरा त्यांना एका राजाने त्यांच्या प्रामाणिकपणावरती खुश होऊन दिला होता. आणि हा हिरा ते दुसऱ्या राजाला द्यायला निघाले होते. आणि प्रवासाच्या दरम्यान त्यांची ओळख दुसऱ्या प्रवाशांसोबत झाली. ते त्यांना उपदेश करत होते. बघा, एका कपटी प्रवाशानं त्यांना कमीपणा दाखवण्यासाठी त्यांच्याशी जवळीक वाढवली. आणि एके दिवशी बघा, गप्पा मारता मारता त्या साधूने त्या कपटी माणसाला विश्वासू समजून तो हिरा दाखवला. त्या कपटी माणसाच्या मनात लोभ उत्पन्न झाला आणि त्याने त्या हिऱ्याला चोरण्याची एक योजना बनवली. जेव्हा रात्री ते साधू महाराज झोपी गेले तेव्हा त्याने त्यांच्या वस्त्रांमध्ये आणि झोळीमध्ये तो हिरा शोधण्याचा प्रयत्न केला. पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला तो हिरा काही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या वेळेमध्ये तो कपटी माणूस साधू बघा, तो साधू महाराजांना म्हणाला, एवढा किमती हिरा तुम्ही व्यवस्थित सांभाळून तरी ठेवला आहे ना? तेव्हा साधू महाराजांनी आपल्या झोळीतून तो हिरा काढून त्याला दाखवला आणि म्हणाले, हा बघ, या झोळीमध्ये ठेवलेला आहे. हिरा बघून बघा कपटी माणसाला आश्चर्य वाटलं की हा हिरा काळ रात्री मला का मिळाला नाही? ठीक आहे, आज रात्री पुन्हा प्रयत्न करू. बघा, असा विचार करून त्याने तो पूर्ण दिवस घालवला. संध्याकाळ होताच त्या माणसाने आपली कपडे बघा कुटीला टांगून
टांगून ठेवले आणि आपले सर्व सामान व्यवस्थित बाजूला ठेवलं आणि आपली तब्येत ठीक नाही असं सांगून लवकर झोपायचं नाटक केलं. साधू महाराजांनी बघा आपले कपडे आणि झोळी बाजूला ठेवून झोपी गेले. आज रात्री तो कपटी माणूस पुन्हा उठला आणि त्यांनी साधू महाराजांची कपडे आणि झोळी तपासली, परंतु त्याला तो हिरा मिळालाच नाही. दुसऱ्या दिवशी उदास मनाने त्या साधू महाराजांनी विचारलं, एवढा किमती हिरा तुम्ही व्यवस्थित सांभाळून तर ठेवला आहे ना? बघा साधू महाराजांनी परत आपल्या झोळीतून तो हिरा काढला आणि त्याला दाखवला. आता तो कपटी माणूस खूप निराश झाला आणि तो वैतागून त्याने मनात जो प्रश्न होता तो साधू महाराजांना विचारूनच टाकला. मी 2 गेल्या 2 रात्रीपासून तुमच्या कपड्यांमध्ये आणि तुमच्या झोळीमध्ये हा हिरा शोधतोय, परंतु तो सापडत नव्हता. असं का? रात्री हा हिरा कुठे जातो? साधू महाराज म्हणाले, मला माहीत आहे तू कपटी, लालची आणि धूर्त आहेस. तुझी नियत या हिऱ्याबद्दल चांगली नाही आणि रोज रात्री अंधारात तू या हिऱ्याची चोरी करायचा प्रयत्न करतोस. म्हणून हा हिरा मी 2 रात्रीपासून तुझ्याच कपड्यांमध्ये लपवून ठेवतो आणि सकाळी लवकर उठून तुझ्या कपड्यामधून तो हिरा मी काढून घेतो. माझं ज्ञान असं सांगतं की व्यक्ती आपल्या आतमध्ये कधीच डोकावून पाहत नाही. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की व्यक्ती असतो ना फक्त दुसऱ्यांकडे लक्ष देत असतो, दुसऱ्याच्या संपत्तीवर त्याचा डोळा असतो, दुसऱ्याकडे काय आहे बघा त्यामध्ये तो निराश होतो, पण स्वतःकडे जे काही आहे ना ते सर्वश्रेष्ठ तो मानायला कधीच तयार नसतो. तो दुसऱ्याचे दोष आणि अवगुण बघत असतो. तू सुद्धा तुझ्या कपड्यांमध्ये कधीच त्या हिऱ्याचा शोध घेत नव्हतास. साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून त्या कपटी माणसाच्या मनामध्ये आणखीनच द्वेष आणि ईर्ष्या उत्पन्न झाली. तो मनातच साधू महाराजांचा सूड घेण्याची योजना करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यानं मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. मी तर बरबाद झालो आहे, माझा एवढा किमती हिरा चोरीला गेला असं म्हणून त्याने मोठमोठ्याने रडायला चालू केलं. तेव्हा जहाजावरती कर्मचारी त्याला म्हणाले, अरे हिरा जाऊन जाईल कुठे? तो तर इथल्याच कोणीतरी चोरला असेल, आपण त्याचा शोध घेऊ, तो हिरा नक्की मिळून जाईल. तेव्हा त्यांनी प्रत्येक प्रवाशाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेता घेता तेव्हा साधू महाराजांची जेव्हा ती पाळी आली तेव्हा ते कर्मचारी म्हणाले, तुमचा कसा तपास करणार? तुम्ही तर एक साधू आहात, तुमचा तपास केला तर आम्हालाच पाप लागेल. तेव्हा ते साधू महाराज त्या कर्मचाऱ्यांना म्हणाले, नाही तुम्ही माझासुद्धा तपास घ्या, नाहीतर ज्याचा हिरा चोरीला गेला आहे त्याच्या मनामध्ये शंका राहून जाईल. तेव्हा आता कर्मचाऱ्यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांच्याजवळ काहीच मिळाले नाही. जेव्हा 2 दिवसांनी प्रवास संपला तेव्हा त्या कपटी माणसानं साधू महाराजांना विचारलं, बाबा यावेळेस तर मी माझे कपडेही तपासले होते, हिरा तर तुमच्या जवळच होता, मग तो तुमच्याजवळ कसा सापडला नाही? कुठे गेला तो हिरा? तेव्हा साधू महाराज हसत हसत त्याला म्हणाले, हिरा मी पाण्यात टाकून दिला होता. बघा त्या कपटी माणसाने का म्हणून विचारलं. तेव्हा साधू महाराज त्याला म्हणाले, तुला जाणून घ्यायचं आहे ना? की साधू महाराज म्हणाले, मी जीवनात 2च गोष्टी कमवलेल्या आहेत, एक प्रामाणिकपणा आणि दुसरा लोकांचा विश्वास. जर माझ्याजवळ तो हिरा सापडला असता आणि मी लोकांना सांगितलं असतं की हा हिरा माझाच आहे, तेव्हा कोणी माझ्यावरती विश्वास ठेवला असता का? कधीच ठेवला नसता. आणि माझ्या सत्कर्माचा विचार करून काही लोकांनी विश्वास ठेवला असता, तरी माझा प्रामाणिकपणा आणि सत्यपणा यावर काही लोकांचा विश्वास कायम राहून गेला असता. मी संपत्ती किंवा हिरा तर गमवू शकतो, परंतु प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा मी कधीही गमावू इच्छित नाही. हेच माझे पुण्य आहे आणि तेच माझ्याबरोबर कायम राहील. बघा त्या कपटी माणसानं साधू महाराजांचे पाय पकडले आणि माफी मागून तो बघा त्या साधू महाराजांना शरण गेला. बघा या कथेचं तात्पर्य काय? मनुष्याने बघा या सृष्टीमध्ये जन्माला आला,
हे सर्व काही तो कर्म करत आहे. पण जर माणसाची सत्यता, खोटेपणा, खरेपणा कधी माणसाच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत राहतो ना, तर तो प्रामाणिकपणा असतो. आणि समर्थांना सुद्धा प्रत्येक भक्ताकडून हेच हवं आहे की तुम्ही प्रामाणिक राहा, प्रामाणिक नामस्मरण करा, प्रामाणिक कर्म करा, प्रामाणिक आपला संसार करा. तुमच्या जीवनामध्ये दुःख तर नक्कीच येईल, पण त्या दुःखांना सामोरे जाणारा माझा भगवंत बसला आहे असा विश्वास प्रत्येक भक्तामध्ये असतो ना, त्याच्याच जीवनामध्ये खरी भक्ती होते आणि त्याच्याच जीवनामध्ये हे सामर्थ्य निर्माण होतं. म्हणून प्रत्येक मनुष्याने, जर तुम्ही खरोखरच तुम्हाला वाटत असेल की या भक्तीमध्ये सुख आहे, तर 2 वेळची उपासना करा. एक पहिले पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आणि दुसरी संध्याकाळी तुम्ही जेव्हा कामावरनं घरी येता तेव्हा ही 2 वेळची उपासना आहे ना, तुमच्या जीवनामधले सर्व प्रॉब्लेम दूर करणार आहे, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणार आहे. म्हणून भक्ती करा, नामस्मरण करा. नरकामध्ये जायचं की स्वर्गामध्ये जायचं हे तुमच्याच हाती आहे. मग तुम्ही ठरवा आणि तुमचं जीवन बदलून टाका. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.